ठीक आहे. मग जो काय आपला प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट कोणता आहे आपला? ई कॉमर्स प्रोजेक्ट. ई कॉमर्स प्रोजेक्ट जो आहे मी त्याला करतो CMD. आणि CMD केल्यानंतर आपल्या पुढे काय झाली, एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर त्या ब्लॅक स्क्रीन मध्ये आपण एक कमांड टाकणार. कोणती कमांड? कोड पेज डॉट. या कमांडने काय होणार की जे आपला प्रोजेक्ट आहे, जो काय आपला प्रोजेक्टचा फोल्डर आहे, ऍज इट इज कुठे ओपन होणार? VS कोडला ओपन होणार. ठीक आहे. मग VS कोडला ओपन झाल्यानंतर जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट मला करायचा आहे रन. मग रन करण्यासाठी मी जातो CMD मध्ये आणि हा मध्ये मी कमांड टाकणार. कोणती कमांड टाकणार? नोडिमॉन इंडेक्स डॉट JL. ठीक आहे. झाला एक्झिक्यूट. मग एक्झिक्यूट झाल्यानंतर आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जातो? ब्राउझरला. आणि ब्राउझरला आल्यानंतर मी टाकतो इथे लोकल होस्ट कोलन 1000. याने काय होणार? जी काही आपली युजर साईटची वेबसाईट आहे, ठीक आहे ना, जी काही आपली युजर साईटची वेबसाईट आहे ती आपल्याला शो झाली. जसे की आपण त्यात भरपूर पेज बनवले होते. होम पेज, अबाउट पेज, शॉप, ब्लॉग, कॉन्टॅक्ट. ठीक आहे. मग ह्या वेबसाईटचा आपण एक वेबसाईट हँडल करण्यासाठी एक ऍडमिन पॅनल बनवला होता. मग ते ऍडमिन पॅनल पाहण्यासाठी आपल्याला टाकायला लागेल लोकल होस्ट कोलन 1000/admin. ठीक आहे. हे URL आपल्याला टाकल्यानंतर आपल्या पुढे असा एक ऍडमिन पॅनल ओपन होईल. मग ऍडमिन पॅनल मध्ये आपण भरपूर पेज बनवले होते. जसं की अबाउट कंपनीची इन्फॉर्मेशन त्या फॉर्म मध्ये शो केली. स्लायडर पण केलं. स्लायडर नंतर कॅटेगरी दाखवल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर प्रोडक्ट आपण केलते. प्रोडक्टला दोन सब मेनू दिलते. एक होता ऍड प्रोडक्ट आणि दुसरा होता प्रोडक्ट लिस्ट होता. मग ऍड प्रोडक्टवर क्लिक केल्यावर काय होतं? एक फॉर्म ओपन होत होता. त्या फॉर्म मध्ये आपण डेटा भरला. तो डेटा कुठे जायचा? MySQL किंवा आपल्या डेटाबेसला स्टोअर व्हायचा. ठीक आहे. मग जो काही डेटाबेसला MySQL डेटा स्टोअर झालाय तो आपण कुठे दाखवला? की प्रोडक्ट लिस्ट मध्ये दाखवला. ठीक आहे. जी काय आपली प्रोडक्ट लिस्ट होती, प्रोडक्ट लिस्ट मध्ये आपण काय केलं? जो काय आपण MySQL मध्ये डेटा स्टोअर केलता ऍड प्रोडक्ट नावाच्या फॉर्म मधून, तो सगळा डेटा आपण काय केला? प्रोडक्ट लिस्टवर फक्त शो केला. बरोबर ना? मग ते शो केल्यानंतर आपण सगळी इन्फॉर्मेशन तर नाही शो केली, की त्यातली आपली बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन शो केली. जसं की नेम, कंपनी, लेबल, कलर, त्यांची प्राइसची रेंज आपण प्रिंट केली. म्हणजे आमच्याकडून 100 पासून ते 250 पर्यंत काय तो प्रोडक्ट आहे. ठीक आहे ना. पण त्या प्रोडक्ट मध्ये मी 3 बटन टाकले होते. 3 बटन वेगवेगळे काम करतात. जसं की डिलीटचा आयकॉन टाकलंय. डिलीटचा आयकॉन काय करणार? तो काय जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आपल्या वेबसाईट मधून डिलीट करणार, सगळ्या डेटाबेस मधून काय करणार? डिलीट करणार. अपडेटवर क्लिक केल्यावर काय होणार? की जो काही डेटा आहे, जो काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट अपडेटला जाणार. आणि व्ह्यू वर केले. व्ह्यू म्हणजे काय? आपण डोळ्याचा आयकॉन टाकले म्हणजे आपण पाहतो. म्हणजे पाहण्याचा हा अर्थ काय? व्ह्यू. आणि व्ह्यू वर क्लिक केल्यावर काय होतं? की जो काय प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आपल्याला काय होतो? शो होतो. ज्याची काही ती इन्फॉर्मेशन आहे, जशी की मी उडी टाकली, आली त्याची इन्फॉर्मेशन शो. ठीक आहे ना. त्याचे कंपनी नेम, त्याचं प्रोडक्ट नेम, कलर आलाय, प्रोडक्टची लेबल, हे जे का आता जसे आपण इमेज डाउनलोड करतो त्याची साईज वेगवेगळी असते, त्यामुळे तसे होते. एका प्रत्येक प्रत्येक प्रोडक्टची एकच साईज आपल्याला इमेजची टाकायला लागेल ऍडजस्ट करून, तेव्हा ऍड करणार प्रोडक्ट. ठीक आहे ना. मग असा आपण फंडा केलता आतापर्यंत. आणि युजर साईड मध्ये आल्यानंतर युजर साईड मध्ये काय केलं? जे काही ते प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट आपण शो केलते. ऑल मध्ये काय होतात? सर्व प्रोडक्ट दिसतात. आणि कॅटेगरी दाखवल्या तिथं. कॅटेगरी दाखवल्या म्हणजे कसं? की मी टी शर्ट क्लिक केलं की मला फक्त काय शो होणार? फक्त टी शर्ट शो होतात. जसे की ऑल मध्ये गेलो, ऑल मध्ये गेल्यानंतर किती प्रोडक्ट आहेत आपले सगळे टोटल? 8 प्रोडक्ट आहेत. बरोबर. मग 8 प्रोडक्ट पैकी मी करतो टी शर्ट क्लिक. टी शर्ट मध्ये किती येतं? 3 टी शर्ट आहे. शूज किती तर? एकच शूज आहे. पॅन्ट वर क्लिक केलं, पॅन्ट वर क्लिक केल्यानंतर किती पॅन्ट आहे? एकच आहे. हुडीज वर केलं, जे काय कॅटेगरी वाईज आपण प्रोडक्ट दाखवले. त्यानंतर मी फोनवर क्लिक केलं, फोन मध्ये काय? एक फोन आहे. ठीक आहे ना. असं दाखवलंय का त्यांनी शूज वर क्लिक केलं आणि मोबाईल दाखवला? नाही ना. की मी जेव्हा फोनवर क्लिक करतोय त्या कॅटेगरीवर तेव्हाच फोन दिसतोय. तर तसं आहे मी पॅन्टवर क्लिक करतोय आणि मला फोन दिसतोय? नाही ना तसं. जे आपण कॅटेगरी क्लिक करतो तेच प्रोडक्ट आपल्याला शो होतोय. ठीक आहे. हा इम्प्लिमेंट केला होता. त्यानंतर आपण कलर वाईज पण दाखवलं होतं. कलर वाईज आता बघतो मी ब्लॅक. आणि ब्लॅक वर क्लिक केल्यानंतर मला जे काही ब्लॅक कलरचे प्रोडक्ट आहेत ते काय प्रोडक्ट काय मला झाले? शो झाले. त्यानंतर ब्ल्यू वर क्लिक करतो. ब्ल्यू वर क्लिक केल्यानंतर आली पॅन्ट ब्ल्यू कलरची, आली ना प्रोडक्ट. सपोज मी रेड वर करतो. रेड वर क्लिक केल्यावर आलाय रेडचा प्रोडक्ट.
व्हाईट वर करतो, व्हाईट वर आल्यावर एक व्हाईट शर्ट दिसला आपल्याला, म्हणजे कलर वाईज येलोवर क्लिक केल्यावर सपोज काय दिसतंय, येलो कलरचा मोबाईल दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर आपण ब्रँड पण केले. ब्रँडवर क्लिक केल्यानंतर कोणते कोणते ब्रँड होते आपल्याकडे? आदिदास, ऍपल, नाईक, पुमा, स्नेक. मी सपोज ऍपल वर करतो. ऍपल वर आल्यावर क्लिक केलं कोणता प्रोडक्ट दिसेल आपल्याला? मोबाईल दिसेल ना, हे फक्त मोबाईलच दिसणार. आदिदास वर क्लिक केल्यावर आदिदासचा एकच प्रोडक्ट आहे. मग आपण नाईक वर क्लिक करू, नाईक वर किती, तर त्याचा पण एक प्रोडक्ट आहे. ह्याचे किती प्रोडक्ट आहे? ह्याचे 2 प्रोडक्ट आहेत. आणि पुमाचे किती, तर जे काही राहिलेले प्रोडक्ट असतील ते सगळे कशाचे मग, म्हणजे डिवायडेशन केले आपण. ठीक आहे ना. आणि आपण सर्च केलं तरी मी काय करू शकतो, प्रोडक्ट सर्च करू शकतो. जसं की व्हाईट पॅन्ट केलं आणि ह्याला करतो एंटर. एंटर केल्यानंतर आली, आता ब्लॅक पॅन्ट आहे ते आपण कलर देताना आपण थोडंसं चुकीचं दिलंय, त्यामुळे आपल्याला ते व्हाईट सर्च केले पण ब्लॅक आले. ठीक आहे. ते तुम्ही प्रोडक्ट ऍड करताना तुम्ही व्यवस्थित नाव दिले तर ते व्यवस्थित शो होणार. ठीक आहे. एवढं सर्वांचं क्लिअर आहे? आवाज ब्रेक होतोय. ऑनलाईन मेंबर्स वाईज ब्रेक होत आहे का? नाही. ठीक आहे. ठीक आहे. आपण एवढं काल इम्प्लिमेंट केलं, इथून मागं आपण काय इम्प्लिमेंट केलं होतं. मग आता पुढचं नेक्स्ट पार्ट. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करणार? मी सपोज आता ऑल मध्ये जातो. ऑल मध्ये गेल्यानंतर मला काय करायचे की मला आता शूज काय करायचं आहे, बाय करायचं आहे. बाय करण्यासाठी मी आता शूजची मला मला लागते शूजची साईज सपोज काय असते त्याची, 8 नंबरचं मला शूज लागते. सपोज नाही 8 नाही, मला गुढी घ्यायची. आता थंडी चालू आहे. ठीक आहे ना. एवढी मग थंडीसाठी मला काय करायची, मला लागते डबल एक्सेल लागते. ठीक आहे. मग मी ह्याच्यावर व्ह्यू क्लिक करणार, डबल एक्सेल तर काहीच शो होत नाही. ठीक आहे ना. मग आज पार्ट कोणता पाहणार आपण, की जेव्हा मी जसं की आपण फ्लिपकार्ट ह्याच्यावर गेलो, ठीक आहे, ह्यांचंच आपण कॉपी करणार ना, जसं ई कॉमर्स वेबसाईट आहे ना. ठीक आहे. त्यांच्यावर आपण सपोज मला आयफोन पाहिजे, आयफोनवर मी क्लिक केलं की आयफोनची काय झाली, मला सगळी इन्फॉर्मेशन शो झाली ना. सपोज आपली आता कपड्याचं दुकान आहे, त्यामुळे मी काय करतो, एखादं टी शर्ट सर्च करतो आणि टी शर्ट क्लिक करतो. असं आपण प्रोडक्ट असे शो केले, बरोबर ना. आणि त्याच्यावर मी प्रोडक्टवर क्लिक केल्यानंतर काय होते, प्रोडक्टचे प्राइस आली, त्या प्रोडक्टची कंपनी, ठीक आहे ना, त्याची साईज पण आली आणि त्याची काही थोडीशी डिटेल होती, ते डिटेल पण शो झाली आणि त्याची काही इमेज होते, ती इमेज पण शो झाली. बरोबर. ठीक आहे ना. मग आपल्याला हा फंडा यूज करायचा आता, की जी काही प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट आपल्याला काय करायचे आता, शो करायचे. मग शो करण्यासाठी आपण कुठे जातो, की आता जसं की आता इथे क्विक व्ह्यू, क्विक व्ह्यूच्या जागेवर मी काय करतो, की जो आपल्याला पार्ट लागत नाही, जसं की मला हा हार्टचा आयकॉन नाही लागत, त्यानंतर हा व्ह्यू क्विक व्ह्यूचा पण मला आयकॉन लागत नाही. मग जो काय मला आयकॉन लागत नाही, तो आयकॉन मी काय करतो, सिंपल. ठीक आहे ना. मग आपण जाणार पुढे रिमूव्ह करण्यासाठी, की मी येतो शॉप पेज मध्ये. शॉप पेज मध्ये आल्यानंतर की आपला कोणता प्रोडक्ट, कुठे प्रोडक्ट आपण प्रिंट केलाय, तो फर्स्ट ऑफ ऑल शोधू. ठीक आहे. हा प्रोडक्ट आहे. हा प्रोडक्ट मध्ये मला काय करायची, की जो काही क्विक व्ह्यू आहे, क्विक व्ह्यूच्या जागेवर मी टाकतो व्ह्यू प्रोडक्ट, बरोबर ना. क्विक व्ह्यूच्या जागेवर मी टाकलं प्रोडक्ट. प्रोडक्ट टाकल्यानंतर आले व्ह्यू प्रोडक्ट. मग जो काय हा आयकॉन आहेत, मला हे आयकॉन सगळे रिमूव्ह करायचे. मग आयकॉन रिमूव्ह करण्यासाठी मी काय करणार, व्ह्यूच्या पुढे एक आयकॉन आहे, तो पण रिमूव्ह करतो. त्यानंतर त्यापुढे एक बटन्स, हे बटन पण मी काय करतोय, रिमूव्ह करतो. इकडे येऊन आपण करू ह्याला तसं रिफ्रेश केलं, आलं व्ह्यू प्रोडक्ट. ठीक आहे. आपल्याला व्ह्यू प्रोडक्टच पाहिजे पुढे. ते आपण हार्टचं आयकॉन म्हणजे ऍड टू कार्टचं, क्विक व्ह्यूचं, ते आपण पुढच्या पेजमध्ये बनवणार. आता मला फंडा काय करायची, की मी व्ह्यू वर क्लिक केलं, व्ह्यू प्रोडक्ट वर क्लिक केलं की मला काय शो झालं पाहिजे, की त्या प्रोडक्टची सगळी इन्फॉर्मेशन, जसं की आपण इम्प्लिमेंट केलंय, कुठं बनवलंय, की प्रोडक्ट लिस्ट मध्ये. जसं मी प्रोडक्ट लिस्ट मध्ये व्ह्यू वर करू, आपण जेव्हा काय करणार, प्रोडक्ट वर क्लिक करणार, तेव्हा प्रोडक्टची इन्फॉर्मेशन शो होणार. पण इथे काय केले, आपण बटन केले. बटनवर क्लिक केल्यावर ते प्रोडक्टची सगळी इन्फॉर्मेशन, जसे की साईज, प्राइस, कंपनी, प्रोडक्ट कोणता कोणता आहे, त्याची डिटेल सगळी शो होती ना. मग त्याच पद्धतीने आपल्याला काय करायची, की जेव्हा हे मी व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करेन, त्या प्रोडक्टची काय झाली पाहिजे, मला डिटेल शो झाली पाहिजे ना. मग डिटेल शो करण्यासाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय करावं लागेल, काय डिटेल कॅच करावं लागेल. पण डिटेल कॅच कशी करणार, सिलेक्ट क्युरीने करणार, बरोबर. पण तो आपल्याला स्पेसिफिक डेटा आणायचा आहे ना, की मला सगळा डेटा नाही आणायचा. किती डेटा आणायचा आहे मला,
की प्रोडक्ट आयडीने डेटा आणायचा आपल्याला, बरोबर. कोणता आणायचा आपल्याला? प्रोडक्ट आयडीने. मग प्रोडक्ट आयडीने डेटा आणण्यासाठी आपल्याला प्रोडक्ट आयडी तर पास करायला लागेल. जसं की आपण हा डेटा आणण्यासाठी काय केलंय बरं, इम्प्लिमेंट प्रोडक्ट लिस्ट. आणि इथं मी काय केलंय, तो डेटा आणण्यासाठी तुम्हाला इथे URL दिसते. अरे झूम होत नाही ती गोष्ट. ठीक आहे, इथं URL येते. जसं मी हवर करतोय, हवर केल्यानंतर इथं लेफ्ट साईडला आयडी चेंज होते ना. म्हणजे काय केलं आपण, व्ह्यू प्रोडक्ट स्लॅश आयडी पास केली. मग त्या स्टेपने आपल्याला यूज करायचे. जसं मी काय करेन, व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करेन, काय करेन, क्लिक करेन, तेव्हा माझे काय झाले पाहिजे, एका दुसऱ्या पेजला आयडी सहित पास झाली पाहिजे. मग ते आयडी पास करण्यासाठी आपण आयडी कशात पास करतो, पॅरामीटर मध्ये. मग पॅटर्न पण आतापर्यंत आपण टेबल मधून करायचो ना, टीडी घ्यायचो, एक अँकर टॅग घ्यायचो. ठीक आहे, मग ती स्टेप वापरणार. मग आपण फक्त काय करणार, युजर काय करणार, ह्या प्रोडक्टवर कुठं क्लिक करू, तो कुठे जाणार, डायरेक्ट आयडी घेऊन पुढच्या पेजवर जाणार. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की जो काय हा प्रोडक्टचा कार्ड आहे, कार्डच्या बाहेर काय करावं लागेल, आपल्याला एक अँकर टॅग घ्यायला लागेल, बरोबर ना. आणि त्या अँकर टॅगला सांगणार ही आयडी घेऊन कुठे जा, तुला जिथे लागते तिथे घेऊन जा. मग आपण फर्स्ट ऑफ ऑल मी काय करणार, तो प्रोडक्ट कुठे आपण प्रिंट केलाय, की हा राहिला प्रोडक्ट. ठीक आहे, आणि जे प्रोडक्टचं स्टार्टिंग आहे, स्टार्टिंग मध्येच काय करतो, एक अँकर टॅग घेतो. आणि त्याचा एंड कुठे करणार मी, की प्रोडक्टचा एंड कुठे, की लास्ट मध्ये असेल, की इथे. आणि इथे मी काय करतो, अँकर टॅगचा एंड केला. ठीक आहे ना. आणि जी काय अँकर टॅगची आपण स्टार्ट केला होता कुठे, इथे मी त्याला काय सांगतो, स्लॅश, सपोज सांगतो स्लॅश, फक्त स्लॅशला डाटा आहे. आणि मी याला करतो इकडे जाऊन रिप्लेस. आता मी व्ह्यू म्हणजे त्या प्रोडक्टवर कुठं क्लिक केलं तर कुठे जाणार मी, जसं क्लिक केलं कुठे आलो मी, आलो ना. म्हणजे मी कुठं क्लिक करू, कोणत्या प्रोडक्टला कुठं केलं तर कुठे येणार मी, होमला येणार ना. म्हणजे आपण स्लॅश म्हणजेच आपलं काय, पण मी इथे साईडला क्लिक करतोय, कुठे जातोय का, फक्त आपण अँकर टॅग कशाला टाकलाय, फक्त त्या प्रोडक्टला टाकलाय. सपोज मी ह्या पॅन्टवर क्लिक करतो, कुठे गेलो मी आता, पण आता त्याला आपण काय सांगणार, तो होम पेजवर नाही जायचं, की तो कुठे जायचं, व्ह्यू प्रोडक्टच्या नावा URL ला जायचं, कुठे, व्ह्यू प्रोडक्टच्या. मग इथे आपण मी अँकर टॅग मध्ये काय सांगणार, स्लॅश युजर. ठीक आहे ना, त्याला कुठे जायला सांगायचे आपल्याला, स्लॅश युजरच्या आतमध्ये ना. जसं की आपल्याला ऍडमिन मध्ये जायचं असलं तर ऍडमिनच्या, हा मग युजर आणि युजरच्या. ठीक आहे, युजरचं नसणार, की डायरेक्ट स्लॅश, डायरेक्ट आपण जी URL टाकणार, स्लॅश कुठे जातो, व्ह्यू प्रोडक्टला जा. ठीक आहे, आणि व्ह्यू प्रोडक्टला गेल्यानंतर मी इकडे जाऊन रिप्लेस करतो. मी मग काय करतो, की क्लिक करतो त्या प्रोडक्टवर, कुठे आलो मी, व्ह्यू प्रोडक्टला आलो. मग जी काही व्ह्यू प्रोडक्टची URL आहे ती URL आपण काय करू, व्ह्यू प्रोडक्टच्या पुढे आपल्याला आयडी पण पास करायचा आहे. म्हणजे काय करणार, मी ज्या प्रोडक्टवर क्लिक करणार त्या प्रोडक्टची काय झाली पाहिजे, आयडी आली पाहिजे. मग त्यासाठी आपण कशाचा यूज करणार, पॅरामीटर तो आयडी पाठवणार. आणि जो काय आयडी भेटतोय तो आयडी कशात येतोय, जो आपण प्रोडक्ट प्रिंट केलाय लूप मध्ये, बरोबर ना. फक्त आपण त्यापुढे मी काय करतो, प्रोडक्ट आयडी पास करून देतो बस. आणि इकडे येऊन आपण करू एकदा रिप्रेस. जसं मी रिप्रेस करतो आणि एखाद्या प्रोडक्टवर क्लिक करतो, किती नंबरचा आयडी, म्हणजे किती नंबरचा प्रोडक्ट आहे, 24. जर सपोज मी लास्ट वाल्या क्लिक करतो, किती प्रोडक्ट, 34 नंबरचा प्रोडक्ट आहे. म्हणजे आयडी सक्सेसफुली पास होतोय. आता आयडी पास केल्यानंतर आपल्याला जी काही URL आहे ती URL बनवून घ्यायला लागेल. कुठे बनवणार URL, user.js मध्ये. मग मी user.js मध्ये आलो आणि user.js मध्ये मी इथे काय करतो, एक राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश व्ह्यू प्रोडक्ट आणि कोमा घेऊन फंक्शन ओपन राऊंड ब्रॅकेट ओपन करली आणि त्यामध्ये एक रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स आणि RE डॉट काय करणार आपण, रेंडर काय करणार, व्ह्यू प्रोडक्ट डॉट EJS. आणि फाईल कुठे असणार आपली, व्ह्यूच्या आतमध्ये, युजर फोल्डरच्या आतमध्ये. ठीक आहे, जी काय आपली फाईल आहे EJS ती फाईल मी घेतो बनवून. कुठे बनवणार,
व्ह्यू मध्ये आलो, व्ह्यू मध्ये युजर मध्ये बनवणार. आपण इथे डिक्लेअर केलं नाही, युजर मध्ये लागते. आणि इथे मी व्ह्यू प्रोडक्ट डॉट फाईल बनवून घेतो. मग ह्यामध्ये आपल्याला काय काय लागेल, नावबार फुटर. मग तो नावबार काय फुटर आहे तो आपण मी करतोय इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट, इम्पोर्ट करून घेतो. आणि आपल्याला रिफ्रेश करू. रिफ्रेश केलं काय होईल, नावबार आणि फुटर शो होईल. होईल का नाही, नाही झाला. का नाही झाला, की आपण आयडी कॅच केला नाही. मग स्लॅश कोलन आयडी आणि इथे तुम्ही असिंग. ठीक आहे. आणि इकडे जाऊन आपण करूया याला रिफ्रेश केल्यावर एक एरर भेटतोय. काय एरर भेटला, कोणता, तो आपण मी आणि कॅचच केला नाही ना, मी फक्त रेंडर केले. आपल्याला आयडी सध्या गरज नाही, फक्त मी पेज काय करतोय, जेव्हा लागेल तेव्हा मी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. ठीक आहे, करणार आहे आपण. पण पहिला आपला हा एरर येतोय असा. का बरं एरर येतोय मला तू सांगा, काय एरर आहे, अबाउट कंपनी इज नॉट डिफाईन्ड. का बरं, की आपण काय केले, प्रत्येक पेजला जी काय अबाउट कंपनीची इन्फॉर्मेशन आहे ते आपण नाव भर मध्ये, बरोबर ना. मग त्या प्रत्येक पेजला आपण तो डेटा काय केलाय, पास केलाय. सपोज बघू शकतात तुम्ही की प्रत्येक पेजला आपण डेटा पास केलाय. काय सिलेक्ट स्टार फ्रॉम कंपनी, त्याला ओबीजे मार्क पास केले. ह्याला पण सिलेक्ट स्टार फ्रॉम कंपनी, ह्याला पण काय केले, सिलेक्ट स्टार फ्रॉम कंपनी. म्हणजे प्रत्येक पेजला केले. पण जो आपण व्यू नावाचा प्रोडक्ट बनवलाय त्यात हा एक पास केलाय का, त्यामुळे एरर आहे आपल्याला. मग मी काय करतो, ह्यालाच कॉपी करतो आणि इथे काय करतो, मी पास करून देतो. इथे कॉमा देऊन काय पास करणार, ओबीजे. आणि इकडे जाऊन रिफ्रेश केल्यानंतर आपला एरर गेला, आला नावबार फुटर. ठीक आहे. आता या नावबार फुटर मध्ये काय राहणार आपलं, की प्रोडक्टची सगळी काय राहणार आपल्याकडे, इन्फॉर्मेशन राहणार. मग मी काय करतो इथे, की इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपल्याला पहिला तर डेटा तर घेऊन यावं लागेल त्या प्रोडक्टच्या स्पेसिफिक. मग स्पेसिफिक डेटा घेण्यासाठी आपल्याला लागेल त्या प्रोडक्टची आयडी, जी काय आपण आयडी पॅरामीटर मधून काय केली, गेट केली. मग एका व्हेरिएबल मध्ये मी स्टोअर करतो. कशात आली आयडी, रिक्वेस्ट डॉट पॅरम डॉट आयडी. आयडी झाली या व्हेरिएबल मध्ये स्टोअर. आणि या आयडीचा यूज करून आपण डेटा काय करणार, घेऊन येणार. ठीक आहे. मग डेटा घेऊन येण्यासाठी आपल्याला लागेल क्युरी राईट करायला. मग मी क्युरी राईट करतो. काय राईट करतो, की व्हेरिएबल नाव देतो प्रोडक्ट इक्वल टू अवेट EXE. EXE मध्ये सिलेक्टची क्युरी. मग सिलेक्टची क्युरी काय राहणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट वेअर प्रोडक्ट आयडी इक्वल टू, जी काय पॅरामीटर मध्ये आयडी भेटली ती आयडी आपण काय करतो, पास करून घेऊ. आणि इथे मी करतो आयडी. ठीक आहे, झाली. जो काय डेटा आलाय तो डेटा मी काय करतो, थोड्या वेळ सेंड करून आपण. ठीक आहे, याला मी करतो कमेंट आणि थोड्या वेळ मी करतो आर डॉट सेंड. आणि ते काय करणार, सेंड मी प्रोडक्ट. आणि इकडे जाऊन करतो मी एकदा, ह्याला आलाय डेटा प्रोडक्टचा, जो काय डेटा होता इमेज वगैरे सगळं आलाय. ठीक आहे, पण ह्यात काय नाही आला आता. मग तो ती कशी घेऊन येणार आपण, सांगा कशी घेऊन येणार. जशी आपण प्रोडक्ट जो काय आयडीचा यूज करून डेटा घेऊन आलोय, प्रोडक्ट आयडी दोन्ही टेबल मध्ये आहे ना, आहे ना. मग कसा डेटा आणतो मला सांगा, प्राइस इक्वल टू अवेट. आणि अवेट नंतर EXE. EXE मध्ये मी क्युरी सांगणार. काय क्युरी, सिलेक्ट स्टार कोमा फ्रॉम प्रोडक्ट प्राइसिंग वेअर प्रोडक्ट आयडी इक्वल टू, जो काय आयडी भेटलाय तो आपण आयडी करू इथे पास, इथे आयडी. ठीक आहे, जो काय प्राइस आहे तो प्राइस पण मी काय करतो, एकदा सेंड करून पाहू. आली त्याच प्रोडक्टची प्राइस आली, आली ना, त्यांची प्राइस आणि साईज आली ना. आता डेटा तर भेटलाय, डेटा आपण भेटलाय तर आपण डेटा काय करू आता, आलाय ना डेटा, दोन्ही डेटा भेटले. मग जो काय डेटा भेटलाय तो डेटा आपण काय करणार, एका ओबीजे मध्ये स्टोअर करणार. ठीक आहे ना.
मग ओबीजे मध्ये स्टोअर करण्यासाठी अबाउट कंपनी मी इथे ओबीजे बनवलाय, ह्यालाच कॉमा देतो. कॉमा दिल्यानंतर जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टला एक व्हेरिएबल, कोणता व्हेरिएबल देणार आपण? प्रोडक्ट. आणि जो काही डेटा आलाय कोणत्या व्हेरिएबल मध्ये? प्रोडक्ट मध्ये आलाय. आणि प्राइसचा पण मी डेटा असाच पास करतो, ह्यामध्येच कोमा कोमा घेऊन डबल कोड मध्ये प्राइस कोमा देतो इथे, इथे प्राइस राहतो, इथे कोलन असतं. ठीक आहे. आणि ओबीजे आपण पासच केलेला आहे. आणि इकडे येऊन मी करतो असा रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर आलोय आपण नाव बार फुटरला. आता जो काही डेटा भेटलाय आपल्याला तो डेटा आपण काय करणार? फक्त शो करणार. आता डेटा तर भेटलाय ना आपल्याला, ओबीजे मध्ये डेटा पाठवला मी, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन पण पाठवली आणि त्याची प्राइस पण पाठवली. फक्त जो काही डेटा भेटलाय तो डेटा मी काय करणार आता? शो करणार. शो करण्यासाठी आपण काय करू आता? व्ह्यू प्रोडक्ट. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय लागेल? पहिला एक काय लागणार आहे? ठीक आहे, डायरेक्ट फॉर्म नाही लागणार आपल्याला. आता फॉर्मची गरज नाही ना. आता फॉर्म मध्ये आपण डेटा नाही शो करायचा, आपल्याला थोडीशी स्टाईल करायची. जसं की आपण फ्लिपकार्टला गेलो, फ्लिपकार्ट मध्ये कसं दाखवलंय त्यांनी प्रोडक्ट, असे दाखवलेत ना. ठीक आहे, आपण त्याच प्रकारे थोडीशी डिझाईन करू. मग मी आलो व्ह्यू प्रोडक्ट मध्ये, आणि व्ह्यू प्रोडक्ट मध्ये आल्यानंतर मी घेतो एक कंटेनर. कंटेनर फ्लुइड घ्यायचा का कंटेनर नुसता कंटेनर घ्यायचा? डिफरंट सांगा बरं दोन्हीतला काय बरं मला. कंटेनर फ्लुइड आणि कंटेनर मधला रिस्पॉन्सिव्ह असतो, बरोबर आहे. मग आपल्याला मार्जिन पॅडिंग पाहिजे का नाही? पाहिजे, घेऊ आपण. ठीक आहे. असा डिफरंट विचारणार तुम्हाला, क्वेश्चनला कधी विचारलं बी जाणार, बुस्टरअप कधी विचारलं तर. मग त्यामध्ये आपण घेतला रो नंतर कॉल एमडी 6 घेतो. ठीक आहे, 6 कमन घेतला की आपले एका साईडला इमेज राहते सगळ्या शो, आणि एका साईडला इन्फॉर्मेशन राहणार. ठीक आहे. मग आता मी रो घेतला, रो मध्ये काय करतो? अजून एक रो घेऊ शकतात. ठीक आहे. आता आपल्याला 12 करायला लागेल, बरोबर ना. आणि या 12च्या आतमध्ये अजून एक मी घेतो रो, बरोबर असंच ना. आणि इथे घ्यायला लागेल आपल्याला कॉल एमडी, का नाही चुकतंय थोडं? कॉल एमडी तसं इथे कॉल एमडीच्या बाहेर आपण तसं नाही होणार. की आता मी सांग, कॉल एमडी 12 हा, त्यामध्ये आपण काय घेतला? एक रो घेतला, आणि रो मध्ये मी काय करतो? एक कॉल एमडी इथे 6 घेतो. ठीक आहे. आणि ह्यामध्ये आपण घेऊ शकतो बाजू एक. ठीक आहे. हा घेतो अजून एक मी ह्यामध्ये कॉल एमडी 6. चालेल ना असं, का नाही जमणार? बघायचं आपण. मी ह्याला बीजी कलर देतो, बीजी कलर देऊ आपण ह्याला डार्क. आणि इकडे येऊन ह्याला मी करतो आउटपुट पेजला रिफ्रेश. का बरं नाही झालं शो? पॅडिंग द्यायची. पॅडिंग 5 पर्यंत असते का? जास्त नसते का? आणि याला करू रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर आली तसं काय ना, आपण पॅडिंग दिली ना. पॅडिंग दिली नाही, एकच आहे. पॅडिंग झाली ना, पॅडिंग अप्लाय झाली माझ्या अंदाजे, पण कलर नाही झाला. ठीक आहे. बुस्ट्रॅप वर्क होत नाही का? मला असं वाटतं बुस्ट्रॅपच वर्क होत नाही ते. असं आय थिंक बुस्ट्रॅपच वर्क होत नाही, बरोबर ना. काय आपण ह्याला कलर देणार? सीडीएन तर टाकल्यात, वर्जनचा इश्यू आहे. इन्फो. ठीक आहे. इथे काय काय पेजला बुस्टरअप अप्लाय होत नाही. ठीक आहे ना. कुठे झालंय? बरोबर आहे ना, टेक्स्ट इन्फो असतं ना. ठीक आहे. ह्याला पण आय थिंक मला असं वाटतं की नाही यार, बुस्टरअप यूज नाही हो रहा इथं, चल नाही रहा. ठीक आहे. बीजी इन्फो देऊ. कुठे वर्क होत? माझ्या अंदाने बुस्टरअप वर्क होत नाही इथे, मला असं वाटतंय. ठीक आहे. बुस्टरअपच वर्क होत नाही इथे आय थिंक.
ठीक आहे. नाही झालं तर काय अडचण नाही आपल्याला, की आपण मॅन्युअली आपल्याला सीएसएस जमती थोडीफार. ठीक आहे ना. आपलं सीएसएस बघू थोडस. STY स्टाईल मध्ये मी देतो बॅकग्राऊंड कलर की रेड देतो इथं. ठीक आहे. आणि रेड दिल्यानंतर थोडी आपण पॅडिंग अप्लाय होती का चेक करू तरी पण. इकडे करतो रिप्लेस. जसं रिप्लेस केले काहीतरी लाईन राईट झाली. ठीक आहे ना. राईट झाली म्हणजे आपली बुटस्ट्रॅप यूज होत नाही. तर मी पॅडिंग देतो फक्त 200 पिक्सल. फक्त आपण पाहणार की आपले कंटेनर होतात का. आलाय कंटेनर. ठीक आहे ना. आता कंटेनर फ्लुइड मला तुम्ही मला डिफरंट सांगितला होता. आता डिफरंट बघा मला. बरोबर आता तो कंटेनर फ्लुइड. ठीक आहे. आपल्याला पेस्ट पाहिजे दोन्ही पण. पेस्ट झालाय आणि दुसऱ्यामध्ये पण मी सेम राईट करतो. फक्त आपण चेक करतोय की दोन्ही आपले कन्फर्म झालेत का टेबल. आणि अरे यार आपण क्लासच चेंज करावं लागेल ना. आणि इथे करतो मी इकडे करतो. झाले दोन. ह्यामध्ये काय रेड मध्ये काय राहणार आपले इमेज राहणार आणि ब्ल्यू मध्ये काय राहणार ती इन्फॉर्मेशन. बस इथनाही फंड आहे. मग आता जी काय रेड बीड कलर दिले ते कलर मी करतो 2 मिनिटं. ते कलरच रिमूव्ह करणार. ते कलर ठेवायचेच नाही आपल्याला. ठीक आहे ना. आता पहिल्यामध्ये बॉक्समध्ये काय राहणार आपले जे काही इमेज आहे ते इमेज. बरोबर. इमेज तर आहे. ठीक आहे. एक आपण जुगाड लावतो थोडस. कॉल MD घेतो मी इथे 1. अरे डॉट राहिला पुढे. काहीतरी जुगाड लावायचं थोडस. कॉल MD 1 घेतला इथे. कंट्रोल X करतो याला. ठीक आहे. कंट्रोल कॉपी आणि लास्ट मध्ये एक प्रिंट करतो. म्हणजे हे दोन ड्यू काय राहणार एम्प्टी राहणार नाही. ह्याला करतो मी 4. म्हणजे जी काही इमेज राहणार ती कुठे राहणार मध्ये. ठीक आहे. आणि त्या बॉक्स घेतलाय. बॉक्सच्या आतमध्ये मी काय करतो एक IMG टॅग मध्ये जी इमेजचा पाथ आहे तो इमेजचा पाथ देऊ. इमेज कुठे आपली आता पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये. त्यासाठी मी स्लॅश दिलाय आणि त्यामध्ये अपलोड नावाचा फोल्डर आहे. अपलोड नंतर स्लॅश. ठीक आहे. आणि जी काही इमेज पाठवली ती कोणत्या कीवर्ड मध्ये पाठवली आपण की प्रोडक्ट मध्ये आले ना. प्रोडक्ट सपोज मी इन्फो देऊ इथं. प्रोडक्ट इन्फो देतो. ठीक आहे. प्रोडक्ट इन्फो मध्ये मी डेटा पाठवलाय. तो डेटा काय करेल प्रिंट करून घेईल. प्रोडक्ट इन्फो मध्ये डेटा प्रिंट करण्यासाठी आपल्याला काय लागेल पहिले सगळ्यात 0 इंडेक्स नंबरला डेटा आला असेल. ठीक आहे. मग इक्वल टू प्रोडक्ट इन्फो त्याचा इंडेक्स नंबर 0 दिला आणि त्यामधला आपल्याला काय प्रिंट करायची ते मला प्रोडक्ट इमेज 1 जो काही ज्याचा सिंटॅक्स आहे तो क्लोज आणि इथं अंडरस्कोर आहे. डॅश नाही ते अंडरस्कोर आहे. आणि इकडे जाऊन आपण करणार दिले ना. आली ना इमेज. प्रोडक्टची इमेज झाली ना शो. आता त्याला उघड थोडी स्टाईल करणार अजून. ठीक आहे. सपोज मी दुसऱ्या इमेज वर गेलो. एखादा दुसरा प्रोडक्ट वर गेलो. त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन शो होणार. शूज वर आलो. आले शूज आले ना. काय अडचण नाही ना. आता आपण किती इमेज घेतल्यात आतापर्यंत प्रोडक्टच्या 4 इमेज आहेत. ठीक आहे. मग 4 इमेज आपण काय करू प्रिंट करून घेऊ. त्याला थोडी इमेजला मी काय करतो क्लास देतो. क्लास नाही देता येणार आपल्याला. त्याला डायरेक्ट द्यायला लागेल आपल्याला स्टाईल. ठीक आहे. स्टाईल देतो मी देऊ 100%. जरी जास्तच झाली का. ठीक आहे. त्याला विड्थच्या ऐवजी मी हाईट बघतो. हाईट देऊन बघू आपण. अरे पिक्सल झाली. अरे गलत हो रहा है फिर तो. याला करू आपण रिप्लेस. जसं रिप्लेस केलंय ओके. बस एवढं. आता जो कंटेनर आहे आपला त्या फुटरला नाव वरला पण थोडा टच होतोय. त्याला आपण थोडीशी पॅडिंग देऊ. जो काय कंटेनर आहे कंटेनरला पॅडिंग दिली. इथे 4 पण ती अप्लाय नाही झाली है ना. त्याला मॅन्युअली द्यावं लागेल. ठीक आहे. पॅडिंग नसते इथं मार्जिन असते. मार्जिन मी घेतो Y5. इकडे करतो रिफ्रेश. नाही झाली का अप्लाय नाही झाली का. एक्स ऍक्सेस ला होती. अरे यार इथं बुटस्ट्रॅप यूज होईना यार. त्याला मॅन्युअली देतो मी. स्टाईल मध्ये मी देतो मार्जिन मध्ये मी सांगतो पिक्सल. इकडे राहील 0 पिक्सल. इथे पण 0 पिक्सल आणि लास्ट मध्ये राहील 0. इकडे राहील 0 पिक्सल. ओके. याला रिप्लेस करू. जसं रिप्लेस केले तसं अप्लाय झाली नाही. का बरं
चारच असतात का? जास्त झाली काही? ओके, झालंय अप्लाय थोडस, झालंय असं मला वाटतंय. झालंय, अरे ध्यानात ठेव, लक्ष द्या. झालंय, ठीक आहे. आता आपण एक इमेज प्रिंट केली, म्हणजे ही आपली कोणती इमेज आहे? मेन इमेज, ठीक आहे. मग त्याच्या सब इमेज पण मी काय करतो, खाली प्रिंट करतो. जसं की ह्यांनी काय केलंय, साईडला प्रिंट केल्यात, तसे आपण खाली प्रिंट करतो. तुम्हाला वाटेल तसे प्रिंट करा. म्हणून ह्यासाठी मी करतो इथे आता इमेज घेतली, इमेज नंतर पुढे इमेज टॅग, ठीक आहे. इमेजच्याच खाली मी काय करतो, अजून एक इमेज टॅग घेतो. असे 4 इमेज टॅग घेतले, बरोबर, ठीक आहे ना. जी काय त्यांची हाईट आहे, मी हाईट करणार फक्त पर्सेंटेज मध्ये नाही करणार, ह्यांना करतो मी पिक्सल मध्ये, बरोबर. आणि ह्याला पण करू आपण पिक्सल. इमेज राहणार इथं 2, काय झालं, इथे राहणार 3, इथे राहणार, इकडे येऊन करू आपण याला, आली इमेज, एकच इमेज आहे, ठीक आहे. आपण थोडेसे वगैरे त्याला आणि वाढू ना थोडं. तर हाईट तर दिली, त्याला विड्थ पण देऊ थोडीशी. विड्थ देतो मी 200 पिक्सल. चेक करू कशी दिसते. अरे यार, नहीं नहीं, वही गलत हो रहा है. 100 ही चाहिए. नहीं यार, इतनी बड़ी रख के क्या फायदा, छोटी ही दिखाएंगे. सही बात आहे ना. हा, काय करायची, मेन हाईटची इमेज कमी करायची, हाईट. तुम्ही म्हणता ना तसं यार, तुम्ही म्हणतात उद्या प्रोजेक्ट हे करायचं आहे, असं करायचं आहे. इम्पॉसिबल असं वाटतंय मला, होत नाही वाटतंय. तसं काय ना, आपण मॅन्युअली स्टाईल हाईट आपण कशी दिली, बूस्टअपचा यूज नाही केलेला, स्टाईल टॅग मध्ये दिली, ठीक आहे. तो सगळा काय करतो, इमेज सगळी हाईट घेतोय, ठीक आहे. राहून दे ना, असं काय अडचण नाही. प्रोडक्ट असे शो होणार आहे का, आपल्याला नाव बर बघायचं नाही ना. झालंय, त्याला थोडीशी मार्जिन देऊ मी, जी काय आपली सब मेन मार्जिन आहे त्याला आता सगळ्यांना द्यायला लागेल. जशी विड्थ हाईट दिली, स्टाईल टॅग करतो, ह्याला मी कॉपी, सर्वांना करू आपण पेस्ट. इथे पण करतो मी पेस्ट, म्हणजे जेवढ्या काही इमेज असतात ते कुठे दिसते ना आपल्याला. आता हे 2 इमेज आहेत का, टाकले तर येणारच, ठीक आहे. त्याला मला थोडं शूज बरोबर दिसणार, त्याला मार्जिन देऊ थोडीशी. काय झालं, काय करायची मेन इमेज, आपण तो फंडा यूज नाही करणार, तसं नाही करणार की ह्या इमेजवर क्लिक केलं की इमेज, ही इमेज इथे वर येणार. डबल तू पहिली इमेज इथे शो होणार ना, मग ते करायला लागणार आहे ना. सध्या आपण फक्त डिझाईन करतो, तो राहिला जावास्क्रिप्टचा पार्ट, ठीक आहे ना. तिकडे जाणारच आपण, फक्त आपण फर्स्ट ऑफ ऑल डिझाईन करून घेऊ, ठीक आहे ना. ठीक आहे, तुमचं जसं म्हणणं आहे तसं पण करून घेऊ. तुम्हाला वाटतं पहिल्या इमेजवर जायचं, अजून एक इमेज घ्या टॅग, आणि इथे करा 1 फक्त. मग इथे काय होणार, ओके. असं थोडस जास्तच ही झाली वाटते मला, विड्थ कमी करायची, म्हणजे लेवलला येईल ना थोडीशी, थोडीशी विड्थ कमी करूया. फ्रंट एंडचा पार्ट जमत नाही बरं का, एकदा जसं होईल तसं ऍडजस्ट करून घ्या तुम्ही पण. आता तुम्ही सगळे फ्रंट एंड डेव्हलपर राहिला आता, ठीक आहे. 80 फिक्स नको आम्हाला. काय झालं, याला करू रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर जरा जास्त झाले, किती द्यायची, कन्फर्म, पक्का, डन करायचे, राहून देऊ आपण, ठीक आहे. आणि थोडीशी यांना मार्जिन देतो मी, मार्जिन देतो यांना टॉप द्यायची का, ठीक आहे. किती द्यायची, 5 पिक्सल दिसणार नाही, दिसते ना, पण थोडासाच गॅप पाहिजे मला, त्यांच्यात वेगवेगळे म्हणून, बस ना. फंडा क्लिअर, ठीक आहे ना. आता ह्याच्यावर क्लिक करतोय, ह्याच्यावर क्लिक करतोय, काय आहे ना तसं काही. कसं करायची मग सांगा, आता जावास्क्रिप्ट मला सांगा, लॉजिक सांगा तुमचं. चला, ऑनलाईन मेंबर्स, तुमची जावास्क्रिप्ट झाली. आता मला काय इम्प्लिमेंट करायची, की मी पहिल्या इमेजवर क्लिक केलं, ही इमेज वर झाली शिव पाहिजे. दुसऱ्या इमेजवर क्लिक केलं की इमेज कुठे दिसली पाहिजे, मोठ्या इमेजवर. ऑन क्लिक करणारच आहे, ते तर करायच लागणार आहे. काय यूज करणार आहे सांगा, सांगा, विचार करा फास्ट. हाईट शो,
हाईड आणि शो कसं करू? ऑनलाईन मेंबर्स सांगा बरं तुम्ही मला, काय यूज करणार? काय यूज करणार? सांगा बरं, काय यूज होणार तिथे? ठीक आहे, इथे चेंज काय होतंय ते पहा. आता इथे मी ह्याच्यावर क्लिक करतोय, ह्याच्यावर क्लिक केलं काय होतंय? इमेजचा पाथ चेंज होतोय ना. इमेज तर आपण चेंज केलं, फक्त इमेजचा काय होणार याचा पाथ चेंज होणार. मग त्यासाठी काय करा तुम्ही, त्याला ऑन क्लिक देऊन टाका एक. मी म्हणलं ऑन क्लिक आहे, पण त्यात वापरायचं काय? ऑन क्लिकला आपण काय सांगणार? काय सांगणार की जी आमची एक मेन इमेज आहे, मेन अंडरस्कोर मी इमेज आहे, त्या इमेजचं एसआरसी इक्वल टू कोणता एसआरसी टाकायचा त्याला? की दिस म्हणजे काय? काय आता ज्याच्यावर क्लिक करतो त्याचा एसआरसी. ह्याचा मिनिंग काय होणार आता? आता जी काय आमची मेन इमेज आहे, ठीक आहे ना, काय सांगितलं मी, जी काय आमची मेन इमेज आहे त्या मेन इमेजचा एसआरसी ह्याच्यावर क्लिक केलं, जी काय ही मी क्लिक करतोय त्या इमेजची काय एसआरसी रिप्लेस कर. मग कुठे आपली मेन इमेज? ह्याला एक आयडी देऊन टाका मेन म्हणून. आयडी देतो मी ह्याला, आयडी असाच देतात ना आयडी. आणि इथे काय करणार मी, मेन चेक करायचे बी. इकडे आलो आणि होतंय का? कसं काय होईना बरं? काय झालं? ह्याला का फंक्शन कॉल नाही केलं आपण, फंक्शन कॉल नाही केलं आपण. ए बघू, तुमचं म्हणणं आहे तसं. ठीक आहे ठीक आहे. तसं नाही होणार की आपण ते स्लॅश वगैरे देऊन पाहू. असा फंडा यूज होत नाही. तुमचं लॉजिक सांग बरं एखादं, कसं करणार? तुमचं लॉजिक सांगा काय. मी असं फक्त एसआरसी चेंज होतंय ते पाहिजे. काय करू याला, एक फंक्शन कॉल करतो मी. अरे यार, तुम्हाला फंडा समजला का काय केलंय आपण? की इमेज कोणती ही इमेज 1 आहे, आणि इमेज 1 वर क्लिक केलं काय होणार? इमेज 1च शो होणार ना. इमेज 2 वर आपण काही त्याचं परफॉर्मन्स केलं नाही. मग ती काय करतो मी, सगळ्या इमेजवर काय करतो, अप्लाय करू ना आपण. ह्याला पण अप्लाय आणि ह्याला पण काय करू, अप्लाय करू. इकडे येऊन रिफ्रेश, जसं रिफ्रेश करता याचं दुसऱ्यावर क्लिक करता आला इमेज. सही बात आहे. कितनी लाईन का कोड आहे फिर? दिस म्हणजे काय, एक मेन इमेजला काय केली मी आयडी, मेन इमेजला आयडी दिली. त्याला काय सांगितलं, जी आमची एक मेन इमेज आहे त्याचा एसआरसी काय कर, दिस इमेज म्हणजे काय, क्या हे इमेजचं युआरएल काय कर, फक्त एसआरसी एक्सचेंज कर. आणि इथं ऑन क्लिक इव्हेंट दिलंय. इथं मी ऑन डबल क्लिक केलं तर डबल क्लिक केलं होणार. सही फंड आहे ना. असंच आहे ना, इकडे फ्लिपकार्टला पण असंच आहे ना, की ते फक्त हावर वर दिलंय, आपण कशावर दिलंय, क्लिक वर दिलंय, बरोबर. आता उद्या जाऊन इथे इमेज आल्या दुसऱ्या इमेज शो होणार. एखादा आपण दुसरा प्रोडक्ट करतो, जसं की मी पॅन्ट वर करतो, पॅन्ट वर गेल्यानंतर इथं पण 2च प्रोडक्ट आहे. अरे यार, हे गलत हो रहा है. साईजचा डिफरंट आहे, ठीक आहे, साईजचा प्रॉब्लेम आहे तो. ठीक आहे, सर्वांचाच साईजचा प्रॉब्लेम येतोय. एकदा सेट करायचा का साईज आपण त्यांचा? ठीक आहे, काहीतरी करायला लागेल. असं बरोबर नाही ना. आता ओके,
ठीक आहे, बघू आपण अजून दुसऱ्या इमेजला बघू. ओके होतंय. ठीक आहे, आता ही साईज तुम्ही ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे ना. इमेजचा झाला फंडा क्लिअर. आता कोणता पार्ट राहील आपला? डिटेल. आता जाऊ डिटेलकडे. डिटेलकडे जाण्यासाठी आपण एक कॉल एमडी बनवला होता 6 नावाचा, त्यामध्ये मी जातो आणि ह्यामध्ये मी राईट करतो. सपोज पहिले घेतो, काय घेणार पहिले? नेम प्रिंट करायचं. ठीक आहे, ह्यासाठी मी घेतो एक, ह्याला पण हा फंडा यूज करायचा का? ठीक आहे, तसा नाही करत मी, डायरेक्ट घेतो ह्याला एक बटन. ठीक आहे, बटन घेतलं आणि बटन मध्ये मी सांगतो की जो काय आमचा डेटा आलाय, कशात डेटा आला आपला? प्रोडक्ट इन्फो. प्रोडक्ट इन्फो मधलं काय कर इथे माझं की कंपनी नेम प्रिंट कर बटन मध्ये. चालेल ना? प्रोडक्ट कंपनी इकडे येऊन मी याला करतो जसं रिफ्रेश. आलंय आदिदास. आले, ह्याला आपण थोडस ऍडजस्ट करू. आता कलर काढून टाकू. कलरचा काही गरज नाही आपल्याला. इकडे येऊन मी करतो ह्याला रिफ्रेश. आले आदिदास. कोणत्या कंपनीचा प्रोडक्ट आहे हा? आदिदास. सपोज दुसऱ्यावर गेलो, आता आयफोनवर जायचं काय? कोणता आहे हा? ऍपलचा प्रोडक्ट आहे. ठीक आहे ना, हे पण वर्क होत आहे. आता जे साईजचा आपण बघू आणि ह्याला करतो मी राउंडेड. असं क्लास आहे ना काहीतरी? काय झालं? अरे यार, बुस्ट्रॅप वर्क होत नाही ना. स्टाईल देऊ आपण. स्टाईल देणार मी ह्याला बॉर्डर. कोणते? पण बाकीचा बुस्ट्रॅप होत नाही. ती कंटेनर फ्लुइड ऑफलाईन पण चालतं असं माझ्या अंदाज. अरे तुम्ही सांगत नाही यार. तुम्ही बटन आपण बनवलंय पण बटनला क्लास दिल्यानंतर राउंडेड होणार नाही यार. अरे स्पेलिंग चुकले का? बरोबर असंच आहे ना. अरे राउंडेड होत नाही कारण तर. ठीक आहे, बुस्ट्रॅपच होत नाही. आपण मॅन्युअली काय करतो, स्टाईल देतो. स्टाईल मध्ये मी राईट करतो इथे बॉर्डर रेडियस. इथे बॉर्डर रेडियस केल्यानंतर बॉर्डर रेडियस 10 पिक्सल आणि इकडे जाऊन आपण करू इकडे अजून द्यायची 20 देऊ ना. ऑलरेडी आहेत सीडीएन. सगळा बुस्ट्रॅपवरच प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, हा पेज ठीक आहे, थोडा प्रॉब्लेम इन्सिडेंट चेंज केला की लास्ट मध्ये आपण पाहू ते सोल्युशन. ठीक आहे, आता कंपनी नेम प्रिंट केले. कंपनी नेम तर आपण काय प्रिंट करायचं सांगा तुम्ही. डिझाईन मला सांगत चला यार. कंपनी नेम केले, त्यानंतर जी काय कंपनीचा कलर वगैरे करायचा. ठीक आहे, मी इथे काय करतो, बी टॅग देतो. बी टॅगच्या आतमध्ये जे काय कंपनी नेम प्रोडक्ट नेम आपलं ते प्रोडक्ट नेम एकदा प्रिंट करून पाहतो. इथे प्रोडक्ट अंडरस्कोर नेम आणि इकडे जाऊन करू याला रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलंय प्रोडक्ट नेम आलंय त्याच खाली ते प्रोडक्ट नेम आलं पाहिजे मला. ठीक आहे, अजून एक बिआर द्यावं लागेल. इकडे करतो मी जसं रिफ्रेश आले. आयफोन एक बिआर कमी करायचा का? ठीक आहे, आणि त्या प्रोडक्टच्या खाली मी अजून एक प्रिंट करतो की ब्रँड वगैरे. ठीक आहे, ब्रँड म्हणजे कंपनी. अजून एकदा कंपनी प्रिंट करू. सपोज मी राईट करतो इथे प्रोडक्ट कंपनी आणि या कंपनीच्या जागेवर इथे कंट्रोल एक्स पी टॅग घेतो. पी टॅगला सांगतो मी डिझाईन चालू कर का फक्त, बाकी काही नाही. आता डिझाईनचं पार्ट म्हणलं की बरोबर नाही वाटत यार. थोडस सांगू शकता यार तुम्ही पण. व्यवस्थित वाटतंय? ओके, सांगा ना बरोबर वाटतंय का नाही. ओके, आयफोन 16 प्रो. ओके,
आता अजून काय राहिलं, कलर. कलर पण घेऊ मग प्रिंट करून. कलर मी प्रिंट करतो पी टॅग मध्येच. पी टॅग घेतला, पी टॅग मध्ये आपण देतो कलर. आणि कलर साठी जो काय कलर मध्ये कशात डेटा आलाय, डिझाईनचा पार्ट म्हणलं ना भरपूर टाइम लागतो. कलर, आणि कलर मध्ये जाऊन मी करतो इकडे रिफ्रेश. कोणता कलर आहे प्रोडक्ट? काय झालं? ते बोल्ड मध्ये लिहायचे का? कोणत्या ह्याचा कलर कोणता टाकायचा मग सांगा ना तुम्ही. त्याला बोल्ड करायचे. बरे तुम्ही एकदम तसं आहे. डिझाईनचा पार्ट ऑटोमॅटिकली झालं ना का नाही झालं? ह्याला पी टॅग करू का? काय करायचं? ठीक आहे ठीक आहे, ते तुम्ही करू शकता, मी राहून देतो, तुम्ही करा. आता लय टाइम जाईल त्यात. ठीक आहे, भरपूर टाइम जाईल त्यातच. ते तुम्ही करू शकतात मला असं वाटतं बरं का. मी आहे ते राहून देतो. ठीक आहे, डिझाईन तुम्हाला वाटेल तशी डिझाईन करा. ठीक आहे, आता कलर वगैरे केला, अजून काय प्रिंट करणार आपण? प्रोडक्टची प्राइस आणि साईज. बरोबर. आता साईज आणि प्राइस कशात आली? पहिले आपण कशात पाठवली? आपण ऑनलाईन मेंबर्स आहेत का गेले सर्व? जात नाही तर ठीक आहे. प्राइस आपण कोणत्या कीवर्डनी पाठवली? प्राइसने. ठीक आहे ना. मग व्ह्यू प्रोडक्ट मध्ये आलो. व्ह्यू प्रोडक्ट मध्ये आपण काय करणार? प्राइस किती, एक आहे का मल्टिपल आहे? मल्टिपल आहे. मग मग आपण काय करू की प्राइस प्रिंट करण्यासाठी मी काय करतो, प्राइस डॉट मॅप. मॅप मध्ये फंक्शन, फंक्शन मध्ये राहणार व्हॅल. व्हॅल नंतर आहे ठीक आहे. व्हॅल घेतला आणि व्हॅल मध्ये आपण काय करू, इजेसचा जो सिंटॅक्स ओपन केलता, जो काय प्राइस आणि ते ऍरे मध्ये आली ना, त्याची प्राइस आणि साईज. मग ऍरे मधला डेटा प्रिंट करण्यासाठी मी एक मॅप फंक्शन घेतला फक्त. आणि मॅप फंक्शन मध्ये मी सांगणार की आमच्याकडे एक आहे ड्यू, त्याला देतो मी बॉक्स. आणि बॉक्सच्या आतमध्ये आमचे बटन आहे. आणि त्या बटन मध्ये मी काय प्रिंट करतो, जी काय प्रोडक्टची साईज वगैरे आहे ती प्रिंट करतो. इक्वल टू डेटा कशात आलाय? व्हॅल. मग व्हॅल डॉट प्रोडक्ट अंडरस्कोर साईज, आणि इजेसचा सिंटॅक्स करतो क्लोज. बस. आणि इकडे येऊन करतो मी रिफ्रेश. आली साईज? आली ना. आता ही साईज मी फक्त काय करतो आता की आडवी प्रिंट करायची थोडी. मग ह्याला काय देणार आपण? कोणता क्लास आहे? डिस्प्ले फ्लेक्स इनलाईन ब्लॉक आहे का? सांगा यार, तुम्ही सांगत नाही. तुम्ही फ्रंट एंड सगळे. ठीक आहे, फ्लेक्स काढू का? इनलाईन का डिस्प्ले इनलाईन असतं? असं असतं का? इनलाईन ब्लॉक. आता होईल कन्फर्म झालं यार, हुशार आहे तुम्ही. ठीक आहे. आता जे साईज प्रिंट झाल्यात, सगळ्या साईज प्रिंट झाल्यात बरोबर. साईजला थोडं आपण हे द्यायची पॅडिंग मार्जिन. म्हणजे काय बटन आहे, स्टाईलला देतो मी पॅडिंग देतो मी सोबत 10 पिक्सल. मार्जिन द्यायची. ठीक आहे 2 मिनिटं. थोडीस आपण पॅडिंग पण देऊ ना, आता जास्त पॅडिंग मार्जिन द्यायची का? मार्जिन टॉप देऊ का लेफ्ट का राईट? गॅप पाहिजे फक्त आपल्याला, बस, बाकी काही नाही. ओके. आणि त्या बटनला मी थोडस स्टाईल देतो की बॉर्डर रेडियस देतो. बॉर्डर रेडियस देऊ आपण ह्याला 20 पिक्सल. असे बरे आहेत का असे बरे आहेत? कसे ठेवायचे असे? ओके डन. आता त्यानंतर आपण साईज प्रिंट केली. साईज नंतर प्राइस आपण इथे वर प्रिंट करू. प्राइस साठी मी इथे काय करतो, H3 घेतो. H3 मध्ये मी करतो सपोज
चालेल, 0 0 राईट करतो. ठीक आहे, प्राइसचं आपण थोडस साईडला ठेवू, चालेल ना. खाली काय करणार प्रिंट आता, काय राहिलं शेवटचं, डिटेल. मग डिटेल प्रिंट करण्यासाठी मी येतो खाली, खाली आल्यानंतर यात मी घेतो एक पी टॅग घेतो, आणि पी टॅग मध्ये जो काही डेटा आलाय, कशात आलाय, प्रोडक्ट इन्फो मध्ये आलाय. प्रोडक्ट अंडरस्कोर इन्फो, त्यामधला आमचा 0 इंडेक्स नंबर मधला डेटा आहे, की त्यातला काय प्रिंट करायची तुला, की प्रोडक्ट डिटेल प्रिंट करायची. प्रोडक्ट डिटेलच आहे ना, तर प्रोडक्ट डिटेल्स असं आहे ना. अरे इकडे जाऊन करू रिफ्रेश केल्यानंतर आलाय डेटा. ठीक आहे, आपल्या ह्याचा सिक्युरिटी एडिटरचा थोडा प्रॉब्लेम दिसतोय. ठीक आहे, तो पाहू आपण. पण डिटेल आली ना. आता डिटेल तर आली. आता डिटेल आल्यानंतर काय राहिले, आता दुसरा प्रोडक्ट बघायचा एखादा. शूज वाला बघू. शूज वाल्यात साईज वगैरे आली, एक्सेलच आली. ठीक आहे, इथे प्रोडक्ट पाहिजे. ठीक आहे, अजून दुसरं एखादा बघू. झालंय सगळ्यांचं, त्याची प्राइस, कलर, ब्रँड वगैरे सगळं आले. ठीक आहे ना. आता फंडा काय करायचा आहे आपल्याला, की प्राइस शो करायची. ठीक आहे, मग प्राइस शो करण्यासाठी मी काय करतो, जे बटन मध्ये थोड्या वेळ प्राइस प्रिंट करतो. चालेल, कॉपी करतो याला. कॉपी केल्यानंतर मी इथेच पेस्ट करतो, आणि इथे राईट करतो मी प्रोडक्ट साईज. आणि साईज केल्यानंतर इकडे करतो रिफ्रेश. आली सगळ्यांची प्राइस. ठीक आहे, सगळ्यांचीच आली. आपल्याला फंडा काय करायची यूज, की ज्याची 0 प्राइस आहे, जशी की 0 प्राइस आला आहे का नाही प्रोडक्ट. ठीक आहे, आता हे 0 वाले आहेत. 0 वाले म्हणजे काय, आपल्याकडे तो प्रोडक्ट अवेलेबल आहे का त्या साईजचा, नाहीत ना. मग ते एम एल एक्सेल हे प्रिंट झाले नाही पाहिजे, फक्त आपल्याकडे काय दिसले, शो झाले पाहिजे, यस आणि डबल एक्सेल. बरोबर. मग यासाठी काय करणार आपण, जो काय डेटा प्रिंट करताना आपण डेटा प्रिंट केलाय, जो काय हा डेटा प्रिंट केलाय, ह्यामध्ये फक्त आपण एक कंडिशन टाकू. कोणती कंडिशन टाकणार, ठीक आहे, जस्ट सिंटॅक्स, एक इफ ची कंडिशन टाकू. इथे मी इफ ची कंडिशन टाकतो, इफ राऊंड ब्रॅकेट मध्ये मी सांगणार, काय सांगणार, जो प्राइस मध्ये डेटा आलाय. ठीक आहे, प्राइस मध्ये डेटा आलाय तर बरोबर आहे, पण जे प्राइस मध्ये तुझी प्राइस आली, प्रोडक्ट साईज नाही आली, प्रोडक्ट प्राइस आली, ती काय कर, 0 पेक्षा 0 पेक्षा मोठी असली तर काय कर, प्रिंट कर. अदरवाईज प्रिंट करायची गरज नाहीये. ठीक आहे, मग हाच फंडा यूज करा. पण हा जो काही इफ लूप आहे, तो इफ लूप आपला कुठे राहणार, या मॅप फंक्शनच्या आतमध्ये राहणार. ठीक आहे, याला थोडस ऍडजस्ट करतो मी. ठीक आहे, आणि इकडे जाऊन आला करू रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले तसं प्रिंट डेटा नाही झाला, वेगळंच काहीतरी आलंय. कशाचा क्लोज राहिलाय, इफचा क्लोज केलाय नाही तुम्ही. ठीक आहे, ह्याला डबल असं करायला लागेल का, इजचा सिंटॅक्स लागतो का असा, नाही लागत का, लागतोय का नाही यार, सगळे झिरोचे आहेत का प्रोडक्ट. ठीक आहे, अरे ते गायबच झाला. ह्याला फंडा कसा यूज करायचा बरं, मग सांगा बरं तुम्ही. अरे तुम्ही काय झालं, सांग. काय एच मध्ये दिलाय, प्राइस प्रिंट केली मी, प्राइस प्रिंट करण्याचा प्रयत्न नाही करत. ठीक आहे, मला जी काही ज्याची 0 पेक्षा साईज आहे, म्हणजे जे ज्या प्रोडक्टची प्राइस 0 आहे, ते आपल्याला प्रोडक्ट काय करायचं आहे, शोच करायचं नाही. मग त्यासाठी फक्त मी राईट करतोय, प्रोडक्ट प्राइस 0 इंडेक्स नंबर मधला डेटा. का बरं असं होतंय, बाहेर घ्यायचा, बाहेर घेतला तर नाही प्रिंट होणार. ठीक आहे, 2 मिनिट आपण तो काढूनच टाकतो मी. इकडे जाऊन करू आपण रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले बाकी डेटा सगळा प्रिंट झालाय. यामध्ये फक्त आता डिटेल कुठे गेली,
डिटेल का पण ठीक आहे, याला डिटेल पण नाही वाटते. त्याला दुसरा प्रोडक्ट घेऊ की त्याला डिटेल आहे. काय एरर आहे? ठीक आहे, कुठे इजेसचा सिंटॅक्स ओपन केलाय? सगळं डिलीट झालं का? ठीक आहे, एखादा प्रोडक्ट वर जाऊ, प्रोडक्ट वर आले, त्याची साईज प्राइस वगैरे भरपूर सगळे आले, बाकी वर्क होतंय. फक्त मला काय करायची की ज्या प्रोडक्टची 0 प्राइस आहे तो प्रोडक्ट मला काय करायचा आहे, दाखवायचाच नाही. जसं की आता इथे पण नाही तो प्रोडक्ट 0 वाला, हा वाला बघू. आता काय इथे एम ची प्राइस किती, 0 आहे. मग मला हा प्रोडक्टची साईजच दाखवायची नाही ना युजरला, की माझ्याकडे तो प्रोडक्ट अवेलेबलच नाहीये. मग त्यासाठी फक्त आपण प्राइस कोणती दाखवणार, एस आणि डबल एक्सेल ची, बाकी ही साईज दाखवणार का नाही. मग त्यासाठी मी काय राईट करणार, की आपण काय राईट करू शकतो, आय थिंक इथे कंडिशन टाकायला लागणार ना, की इफ ची कंडिशन वर्क होणार, की डेटा आलाय कशात, व्हॅल मध्ये डेटा आलाय. व्हॅल मध्ये आपल्याला जी काय प्रोडक्टची प्राइस आहे, प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइस, आणि त्यामधला आपण इंडेक्स नंबर देणार आय साठी. ठीक आहे, ह्याची जी काही प्राइस आहे ती 0 पेक्षा मोठी असेल तरच तू काय कर, डेटा प्रिंट कर, असं सांगू तुम्ही. अरे 0 प्रिंट टू, आणि ह्याचा इजेसचा सिंटॅक्स मी करतो ओपन, ह्याला करू क्लोज, त्या डिवच्या बाहेर. ठीक आहे, चालेल ना, असं होईल ना वर्क आता. आणि आपण जाऊन इकडे करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले तसं डेटा नाही झाला. काय रिझन बरं हे मला कळलं ना. याला इजेसचा सिंटॅक्स असं लागतो का मला सांगा बरं. इकडे जाऊन करू रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले सगळे गायबच होते. काय झालं, व्हॅल मधला प्रोडक्ट नंबर, प्रोडक्टची प्राइस 0 पेक्षा मोठी असेल तर प्रिंट कर, अदरवाईज काय कर. ठीक आहे, बघू आपण काय नेमकं फंडा काय होते ते समजलं पाहिजे मी. ठीक आहे, इथे जाऊन करू रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर डेटा होतोय, तो डेटा डायरेक्टली कुठे जातोय, प्रिंट होताना काय प्रिंट होतं, इफ व्हॅल्यू ग्रेटर दॅन, जी काही इफ ची कंडिशन आहे ती इफ ची कंडिशनच होत नाही. मग यासाठी मी काय करतो, ठीक आहे, काहीतरी लावायला लागेल लॉजिक. मला एक्स आणि कोणता, हा हा लूप, ह्या लूपच्या बाहेर लूप फिरणार नाही ना, त्याला आतमध्येच घ्यायला लागेल. ठीक आहे, थोडस आपलं सिंटॅक्स चुकतोय. काय होतं इथं बघा तुम्ही, इफ ची कंडिशनच प्रिंट होती डायरेक्ट. मग इफ ची कंडिशन प्रिंट होण्याचं रिझन, ठीक आहे, काहीतरी कुठंतरी आपलं चुकतंय, थोडस सिंटॅक्स चुकतंय. याला मी बाहेर करतो. बाहेर केल्यानंतर इथे डबल रिफ्रेश केलं तर सगळा डेटा जातो. दुसऱ्या प्रोडक्टवर गेलो जाऊ आपण. दुसऱ्या प्रोडक्टवर गेल्यावर तरी पण काय होतं, डेटा शो होत नाही. 0 पेक्षा ग्रेटर दॅन, मग असं केलं तर तरी पण काय होत नाही, डेटा प्रिंट. ठीक आहे, डेटा तर प्रिंट करायचा आहे आपल्याला. इफ लूप डायरेक्टली काय होते, प्रिंट होते. स्पॉट सगळाच एक्झिक्यूट होतोय.
काय करता येईल बरं याला असं? काहीच नाही, डेटा आपल्याला प्रिंट करायचा आहे फक्त, बाकी काही नाही. त्याचा इथं क्लोज केला, ठीक आहे. त्याचा क्लोज केल्यानंतर आपल्याला इकडे याचा करू स्टार्ट एकदा. काय झालं नाही तरी पण ठीक आहे. आपण आहे तसं इफची कंडिशन साईडलाच काढतो मी आणि रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केले त्याची प्राइस वगैरे प्रिंट झाली, ठीक आहे. प्राइस आपण काय करू, अंडा असा नाही यूज करायचा आणि इथे मी करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले झाली साईज वगैरे प्रिंट, ठीक आहे. एवढा कॉन्सेप्ट समजलाय, ठीक आहे ना. आता स्नाईकचं झालं वगैरे, हे झालं. आता काय राहिलं इथे, एक साईज केली, प्राइसचं पण 2 मिनिटं थांबू, वेट करू. आता काय राहिले, अजून काय ऍड करायचे, काय राहिले का, राहिले ना. इथे काय ऍड टू कार्ड आहे, मग त्या ऍड टू कार्डचं एक बटन टाकू आपण. बटन कुठे टाकणार की मी इथे बटन घेतो आणि या बटनला सांगू आपण ऍड टू कार्ड. इकडे आल्यानंतर रिप्लेस करतो. आलंय बटन ऍड टू कार्ड, ठीक आहे. जे काय बटन आहे ते बटन आपण नेक्स्ट ला लाईनला घेऊ. नेक्स्ट ला लाईनला घेण्यासाठी काय झालं, वरच घेऊ ना, डिटेल आपण खाली दाखवू. बटनला काही नाही, तुम्हाला वाटेल तिथे घ्या ना. BR दिल्यानंतर BR नंतर ऍड टू कार्डचं बटन आलंय. एक BR कमी करू आपण थोडासा, त्याला करतो मी रिफ्रेश. ओके, जे काय बटन आहे त्या बटनच्या नंतर पण BR राईट. ठीक आहे, बटन झाले, ऍड टू कार्डचं बटन आले, ठीक आहे. बटनला आपण थोडीशी आयकॉन वगैरे आणू. आयकॉन आणण्यासाठी तो फॉन्ट ऑसमला वेबसाईट आणि आपल्याला कोणतं बटन पाहिजे, शॉपचा आयकॉन घ्या. असतं ना रे, ट्रॉली वगैरे असते ना काहीतरी. ट्रॉली म्हणजे कार्ड, तेच ना, त्याला काय म्हणतात, कार्ड म्हणतात का. ठीक आहे, कोणतं घ्यायची शॉप बघायची थोडीशी. सगळे प्रो वाले का, सगळे पेड आहे, फ्री वाले आहे का, हे वाले ऑप्शनच नाही आपल्याकडे. ऑप्शनल नाही तर ठीक आहे, ऑप्शनल आहेत पण आपल्याला ती परचेस करायला लागते. मग आयकॉन करू कॉपी, आणि कॉपी केल्यानंतर मी काय करतो, ऍड टू कार्डच्या नंतर डेटा इकडे ऍड टू कार्ड, आणि इथे आपण करू आयकॉन प्रिंट, आणि इकडे येऊन रिफ्रेश करू. जरा थोडस ऍड टू कार्डचं बरं वाटतं. अगोदर टाकायची का नंतर टाकायची, ठीक आहे. त्याला थोडीशी स्टाईल देऊ आपण. स्टाईल मध्ये मी राईट करतो मार्जिन लेफ्ट देऊ आपण 4 पिक्सल. काय झालं, 10 करायचे डायरेक्ट, भरपूर होईल ना. ठीक आहे, बस एवढं झाली. प्रोडक्ट इन्फॉर्मेशन झाली आपली शो करून एवढी, ठीक आहे. एखादा दुसरा प्रोडक्ट केल्यानंतर ऍड टू कार्डचं येते बटन. ऍड टू कार्ड केल्यानंतर ऍड टू कार्ड होणार प्रोडक्ट, जसं दुसरा प्रोडक्ट शो करायला गेलो दुसरा पण होतोय, ठीक आहे. डिझाईन झाली एवढी इम्प्लिमेंट, एवढी करता तुम्ही आज, एवढीच घेऊ बस, ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स बस ना एवढं, ठीक आहे. तुम्हाला वाटलं डिझाईन तुम्ही ह्यापेक्षा बेस्ट बनवू शकतात तरी काय अडचण नाही, माझ्यापेक्षा भारी बनवू शकतात तुम्ही, मला माहिती आहे. आता मी काय फ्रंट एंडचा मला कंटाळा पाहिजे, ठीक आहे ना. बाकी वर्क होतंय सगळं आपलं, ठीक आहे. एवढी डिझाईन करून घ्या फक्त तुम्ही, ठीक आहे. प्रोडक्ट घेऊन या आणि प्रोडक्टची जी काही इन्फॉर्मेशन आहे एका डिझाईन मध्ये मस्त दाखवा. मी डायरेक्टली अशी शो केली, तुम्ही डिझाईन वगैरे करून दाखवू शकता, ठीक आहे. बस करायचं एवढं. ऑनलाईन मेंबर्स